सगळ्यांच्या हेलिकॉप्टरची चाबी असा हेलिकॉप्टर महाराज देवाने युधिष्ठिराकडे बघितले. बघा आता युधिष्ठिर राजा होणार आहे. मग राजाला दान धर्म कळाला पाहिजे, राजधर्म कळाला पाहिजे. देव सांगतायत युधिष्ठिरला, युधिष्ठिर आता तू भीष्माचार्याकडून उपदेश घे. आता युधिष्ठिर समोर झालाय महाराज आणि भीष्म उपदेश करतायत. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान उपदेश करतायत महाराज. राजाचं कर्तव्य कसं असलं पाहिजे. राजा चाले प्रजा बोले. ती प्रजा म्हणजे राजाचं जीवन आहे. राजानं प्रजेचं रक्षण केलं पाहिजे महाराज. राजधर्म शिकवला. राजधर्म शिकवल्याच्या नंतर दान धर्म शिकवला. राजा तू राजा आहेस ना, मग ब्राह्मणाला दान केलं पाहिजे, गरीबाला दान केलं पाहिजे, ब्राह्मणाला दान केलं पाहिजे. दान धर्म शिकवला महाराज. आणि दान धर्म शिकवल्याच्या नंतर भीष्माचार्य शिकवता स्त्री धर्म. राजा माणसानं स्त्रीवर कधी अत्याचार करू नये, स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. हे शब्द द्रौपदीच्या कानावर पडले महाराज. आतापर्यंत राजधर्म शिकवला, दान धर्म शिकवला, मोक्ष धर्म शिकवला महाराज. आता स्त्री धर्म शिकवायला लागलेत. आणि द्रौपदीच्या कानावरती शब्द पडला, राजा स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे ना. माणसानं उघड्या डोळ्याने स्त्रीवर होणारा अत्याचार कधी बघितला नाही पाहिजे. द्रौपदीच्या कानावरती शब्द पडला माय. आणि द्रौपदी हसायला लागली, जोर जोरात हसायला लागली. सगळेजण द्रौपदीकडे पाहताय. द्रौपदी अगं बाणाच्या शय्यावरती पडलेले भीष्म पितामह आहेत. शरीरातून रक्त वाहायला लागले, वेदना आहेत, वेदनांचा कल्लोळ आहे. माती लाल झाली खालची. ते स्त्री धर्म शिकवताय आणि हसायला तुला काय झालं. भीष्माचार्याने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तू कशासाठी असते, काय कारण. त्या द्रौपदीने सांगितलं, जाऊ द्या भीष्म पितामह, रात गई बात गई. मी हसले कशासाठी महत्वाचं नाहीये. तुम्ही माझ्या मालकाला धर्म शिकवा. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणताय, द्रौपदी तू आधी हसली कशासाठी, त्याचं कारण मला सांग. महाराज जाऊ द्या ना, कमी का हसले. मी स्त्री हसली असेल, एखादी गोष्ट पसंत पडली असेल, कशासाठी हसले असेल, सोडून द्या विषय. भीष्म म्हणताय द्रौपदीला, द्रौपदी कुलवान घरातली स्त्री विनाकारण बत्तीत दात दाखवित नाही. माझा शब्द समजला आई. चांगल्या घरातली स्त्री कधी हसत नाही, विनाकारण कधी हसत नाही महाराज. द्रौपदी तू आज हसते, तू चांगल्या घरातली आहेस, जगाच्या मालकाची बहीण आहेस. तू हसली कशासाठी, त्याचं कारण सांग मला. तू चांगल्या घरची आहेस, विनाकारण तू हसणार नाही, कारण सांग कारण. मग मात्र द्रौपदीने भीष्म पितामहाला कारण सांगतायत. पितामहा मी हसले कशासाठी ऐका. आज माझ्या पतीला दान धर्म शिकवला, राज धर्म शिकवला, स्त्री धर्म शिकवताय. पितामह माझ्या पतीला सांगताय तुम्ही की उघड्या डोळ्यानं होणारा स्त्रीवर कधी अत्याचार माणसानं बघितला नाही पाहिजे. मग मला एक गोष्ट सांगा, ज्या भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तुमचा धर्म कुठं गेला होता. का रविवारची सुट्टी होती, का श्लोक पाठ नव्हता. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान का श्लोक पाठ नव्हता, का ज्ञान नव्हतं सांगा महाराज. भीष्माचार्याच्या डोळ्यातले आसरू जमिनीवरती पडतायत. भीष्माचार्य द्रौपदीला सांगतायत, द्रौपदी माझा तेव्हा सुद्धा श्लोक पाठ होता, तेव्हा सुद्धा स्त्री धर्म माहिती होता, पण या शरीराला दुर्योधनाचं अंड खाल्लं होतं. जसं अन्न माणूस खातो महाराज, तशी बुद्धी होत असते. म्हणून माणसानं चांगल्याच्या घरचं अन्न खाल्लं पाहिजे. माणसं खाताना विचार करीत नाहीत महाराज. मग म्हणतात आमचं चांगलं कसं होईल. आता होटलावर धाब्यावर जेवायची सवय महाराज. आपल्या पोटी संतती तरी चांगली कशी जन्माला यायची. ऐका महाराज ऐका. पितामह सांगतायत
मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि माझं अन्न दुर्योधनाचं असल्यामुळं बुद्धी भस्म झाली. म्हणून तर जगाचा मालक 56 प्रकारच्या भोगाला हातानं बाजूला सरतो आणि विदुराच्या घरी जाऊन कन्या खातो. महाराज, विदुराच्या कन्या जगाच्या मालकानं खाल्ल्या. का हो? अन्न चांगल्याचं खाल्लं पाहिजे महाराज, चांगल्या घरी जेवलं पाहिजे. नाईला जास्त महाराज कधी कधी कोठे जेवावं लागतं. माणसानं चांगलं खाल्लं पाहिजे महाराज. जसं अन्न असेल तशी बुद्धी होते आणि माणसाची बुद्धी चांगली असेल तर या मुखातून देवाचं नाव निघत असते महाराज. नाहीतर शिव्याशिवाय दुसरं काहीच नाही. ज्याला ज्याला वाटतं आपल्या मुखातून देवाचं नाव निघावं महाराज, त्यांनी अन्न चांगलं खाल्लं पाहिजे. ऐका, द्रौपदीने विचारलं, भीष्माचार्य तुम्ही सांगतायत दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, रक्त दूषित झालं होतं, बुद्धी भ्रष्ट झाली होती, मग आता ती बुद्धी कुठे? त्यावेळेला भीष्म सांगतायत, अर्जुनाच्या बाणाने शरीरातलं दूषित रक्त बाजूला काढून टाकले. आता देव माझ्या डोळ्याच्या समोर आहेत. उपदेश केलाय पांडवाला आणि भगवंताची स्तुती गातायत. विष्णू सहस्त्रनाम लिहिलं महाराज, 1008 भगवंताची नाव लिहिली आणि मग उत्तरायण सुरू होण्याची स्थिती आहे महाराज. भीष्म इच्छामरणी होते पण प्रारब्ध शरीराचं 21 दिवस पर्यंत बाणाच्या शय्यावरती झोपावं लागले, वेदना सहन करावं लागल्यात आणि आज ती वेळ आहे महाराज. जगाच्या मालकाच्या समोर भीष्माचार्य बाणाच्या शय्येवरती पडलेत महाराज. डोळे भरून देवाकडे भीष्माचार्य बघायला महाराज. आपल्या डोळ्याच्या समोर ते चित्र उभं करा महाराज. एका साईडला युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, सुभद्रा, कुंती, जगाचा मालक कृष्ण परमात्मा सगळेजण उभे आहेत आणि या सगळ्याच्या समोर रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाणाच्या शय्यावरती झोपलेले भीष्म पितामह जगाच्या मालकाकडे पाहताय. शरीराला वेदना होत आहेत महाराज. रक्त वाहायला लागले, जमिनीवरती रक्ताचे थेंब पडतायत. देवा किती दयाळू आहेस रे देवा. भीष्माचार्य देवाची स्तुती करतायत महाराज. उत्तरायण सुरू झालेला आहे. देवाला काय आवडते? भीष्माचार्य देवाच्या पुढे देवाची स्तुती करतायत. हे देवा, तुझं गायल्याच्या नंतर, तुझं स्वरूप वर्णन केल्याच्या नंतर तुला आनंद होतो ना, मग हा भीष्म पितामह तुझी स्तुती करताय महाराज. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो, जमुना जी का खुशी हो, मेरा सावरा तट हो, जब प्राण तन से निकले. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले.
जब प्राण तन से निकले इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लागलेला आहे महाराज, रक्त व्हायला लागले, त्या बाणाची बाध तयार झाली, शरीरातलं रक्त जमिनीवरती पडायला लागलं, ती माती लाल झाली महाराज. आणि भीष्माचार्य देवाची येण्याची वाट पाहतात, देवाची. महाराज भगवान कृष्ण परमात्म्याने 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा, कुंती या सगळ्यांना घेतले महाराज आणि कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवरती आले. देवाला विचारलं युधिष्ठिरानं, देवा आता युद्धभूमीवरती काय आहे? युद्ध संपलं देवा, आता युद्धभूमीवरती काय आहे देवा? इतके दिवस रक्ताचे पाठ वाहिले देवा, तोपर्यंत तू युद्ध खेळवलं देवा, आता काय युद्धभूमीवरती काहीच नाहीये, रक्त व्हायला लागलंय, जिकडं पाहिलं तिकडं मांस आहे, जिकडं पाहिलं तिकडं रक्त आहे देवा, आता युद्धभूमीवर काय देवा? महाराज 5 पांडवाला, द्रौपदी, सुभद्रा, कुंतीला भगवान कृष्ण परमात्मा सांगतायत, त्या युद्धभूमीवरती माझा भक्त आहे, भक्त. 5 जणांना सोबत घेतलेला देव त्या युद्धभूमीवरती आलाय मायबाप. देव आल्याच्या नंतर भीष्माचार्य देवाची वाट पाहत होते महाराज, देवाची वाट पाहत होते. देवा मी तुझीच वाट पाहत होतो देवा. बरं भीष्म साधारण आहेत का हो? नाहीत महाराज, गंगेचे पुत्र आहेत. जगातली केलेली सगळे पाप जिथं धुतल्या जातात तिचं नाव गंगा आहे महाराज. ती गंगा साधारण नाहीये. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. देवाच्या चरणापासून जिचा उगम आहे, देवाच्या चरणातून निघालेली ती वैकुंठात राहणारी गंगा, गंगेच्या पोटी जन्माला येणारे भीष्म महाराज देवाची वाट पाहत होते. देवा आलास तू महाराज. आल्याच्या नंतर भीष्माचार्य जगाच्या मालकाकडे पाहतायत, देव युधिष्ठिराकडे पाहतायत. युधिष्ठिरा आता 100 कौरव मरण पावलेत आणि आता तू राजा आहेस राजा. मग राजाचं कर्तव्य असतं, त्याला राजधर्म कळायला पाहिजे, त्याला दान धर्म कळालं पाहिजे, त्याला धर्म कळालं पाहिजे, त्याला अर्थ कळाला पाहिजे, त्याला काम कळायला पाहिजे, त्याला मोक्ष कळायला पाहिजे. राजा सर्व गुण संपन्न असला पाहिजे महाराज, सर्व गुण संपन्न. ऐका, देव सांगताय युधिष्ठिराला, युधिष्ठिरा आता तू राजा होणार आहेस ना, मग तुला काही यायला पाहिजे, तुला दान धर्म राजधर्म कळायला पाहिजे ना. आता तू भीष्माचार्याचा उपदेश ऐक. काय हा भाग्यवान आहे, पण एक चूक आहे, याचं मरण म्हटले चांगलं नाही. काय चांगलं नाही हो? बोला बोला, याचं काय चांगलं नाही? अहो पटकन बोला. याचं मरण चांगलं नाही. मरण चांगलं असते का? अशी एवढी शांतता कोण झाली? राजा याच्यासारखा भाग्यवान जगाचा पाठी कोणी नाही र. पण एक गोष्ट ऐक ना राजा, याचा जो मरण आहे ना तो मात्र सर्पदंशा नाही. सर्प म्हणजे काळ, काळाच्या हातून याचं मरण आहे. तक्षक नावाचा सर्पदंश करेल आणि मग मात्र हा मरेल. परिस्थिती राजा असा मरणार. तो युधिष्ठिर ढसा 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 रडायला लागला. का? आतापर्यंत आमच्या वाड वडिलाची सेवा जगाच्या मालकानं केली आहे. आमच्या सोबत देव राहिला, आमच्या सोबत देव खेळला बागळला, नको नको ते देवानं आमच्या सोबत केलं. आमची घोडे देवानं धुतली, आमच्या बायकोच्या चपला देवानं डोक्यावर घेतल्या आणि त्या भीष्माचार्याच्या कुटीपर्यंत देव गेलाय. महाराज आमच्यासाठी देव नौकर झालाय. आणि त्याच देवानं माझ्या मुलाच्या, माझ्या नातवाच्या
कुंडलीमध्ये हा योग टाकलाय महाराज. डसा डसा रडायला लागला. ब्राह्मणाने सांगितलं काळजी करू नको राजा, याचा जन्म होण्याच्या अगोदर जगाच्या मालकानं हातामध्ये शस्त्र धरलं होतं आणि तोच भगवान परमात्मा याच्या अंतकाळी, याचा अंत वेळ ज्या वेळेला येईल ना त्यावेळी हातामध्ये शास्त्र धरेल. शास्त्र कलो किरेन भाषितम, हे भागवत नावाचं शास्त्र आहे महाराज. बा शब्द कीर्ती वचन, ग शब्द ज्ञान वाचक, सर्विष्ट वचन वचत विस्तारक वाचक, भागवत नावाचं शास्त्र आहे महाराज. त्या परिस्थितीत राजाचं रक्षण करणार आहेत महाराज. 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, एक भजन होईल. 5 मिनिटाचा ब्रेक होऊन पुन्हा करता. फक्त 5 मिनिटाचा बरं का, 1 तासाचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम हात ताळी वाजवा. जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम. सर्व म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, राघव राजा राम, रघुपति राघव राजा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. 5 मिनिटाची इंटरव्ह्यू होईल, नंतर पुन्हा कथा सुरू होईल.